काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर तुमची आज पक्षाची बैठक पार पडलेली आहे। एवढा मोठा पराभव समोर असताना या पराभवातून बाहेर पडताना काय नेमकी स्ट्रॅटेजी झालेली आहे, काय नेमके महत्त्वाचे निर्णय झालेत? नाही, निर्णय काही नव्हता। आज निर्णय ही विधिमंडळ काँग्रेस नेता निवडीची बैठक होती। तो अधिकार माननीय खरगे साहेबांना म्हणजे आमच्या सन्माननीय अध्यक्ष महोदयांना देण्यात आलेला आहे हा होता। आणि आणखी काही चर्चा पुढचं धोरण ठरवणारे काही निर्णय घेण्यात आलेत। खरं तर आता अनेक नियुक्ती असतील, गटनेता असेल किंवा प्रतोता असतील, काय नेमक्या यावरती निर्णय झाला आहे? नाही, ते माननीय अध्यक्ष जे आहेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटी त्यांना ते अधिकार देण्यात आलेले आहेत। दुसरा प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या पराभवामागे नेमकं काय कारण आहे, काय कारणमीमांसा झाली? कारणमीमांसा आम्हाला म्हणजे सगळा संभ्रमच आहे। जनतेच्या मनामध्ये संभ्रम आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, आमच्या मनामध्ये साहजिकपणे वाटतं का धक्कादायक आहे। जे निवडून आले त्यांना सुद्धा वाटतं कसे निवडून आलो, अशी परिस्थिती महाराष्ट्राची आज। खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या याच्यावरती जे आहे ते आता एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद झाली आणि कुठेतरी भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर जे काही निर्णय घेतले तुम्हाला मान्य असेल, कुठेतरी मी किती महायुतीसाठी हे केलं हे एक दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। कसं बघतं याकडे? खरं आम्हाला वाटलं होतं का त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली, माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली, मुख्यमंत्री म्हणून झाली, तर त्यांना ती संधी मिळेल असं आमचं मत होतं। म्हणजे एकंदर आम्ही विधिमंडळात जे काम केलेलं आहे, काढलं आहे, तर सहसा ज्याच्या नेतृत्वाखाली झालं त्याला पुन्हा एकदा संधी देण्याची पद्धत असते। परंतु ते काही करू शकत नाही। एकदा निर्णय दिल्लीवाले देणार आणि मान्य करणार। मान्य अजितदादा मान्य करतील, एकनाथ शिंदे मान्य करतील, त्यांच्या पुढं काही दुसरा पर्याय नाही आहे, काही पर्याय नाही त्यांचं सुरू जर पाहिलं आपण की माझ्यामुळे कुठेही सरकार अडलेलं नाही, मात्र मी महायुती पुढे जाण्यासाठी जे आहे ते अहोरात्र प्रयत्न केले, 2-3 तास झोपून जे आहे ते प्रयत्न केले, असे सांगायला विसरलेलं नाही। खरं आहे। म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली झाली मान्यच करावं लागतं। काही असो, ज्या काही योजना राबवल्या आहे तर त्यांना साहजिकपणे वाटणं असं आहे की मुख्यमंत्रीपद मिळावं, परंतु भारतीय जनता पक्ष येतो आता त्यांच्या लक्षात आले असेल। ईव्हीएमच्या विरोधामध्ये तुमची नेमकी कशी मोहीम असणार आहे? तुम्ही सिग्नेचर माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आम्हाला जे सूचना देतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत। आता आपण अध्यक्ष ज्या प्रकारे सूचना देतील त्या प्रकारे आम्ही पुढे जाऊ आणि खरं तर एकनाथ शिंदे जे आहे ते मुख्यमंत्री बनतील असंही आम्हाला वाटलं होतं, असं सुद्धा बाळासाहेब थोरात म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन हेमंत सराजसुर्णे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।